आगामी लोकसभेत मोदी स्वतः पुण्यातून लढणार आहेत. वाराणसीच्या 2 टर्म पूर्ण केल्यानंतर नरेंद्र मोदींनी वेगळ्या मतदारसंघाची चाचपणी करण्यास सुरुवात केली आणि यात त्यांच्या रडारवर पुणे आलंय. पुण्याचे पुढचे खासदार नरेंद्र मोदी असणार आहेत. ते पुण्यातून निवडणूक लढवतील आणि जिंकतील असंही बोललं जातंय. पण हे खरंच शक्य आहे का? पुण्यातून मोदी लोकसभा लढवणार अशी चर्चा कुठून सुरू झालीये, का सुरू झालीये आणि समजा असं झालंच तर पुणे लोकसभा मोदींसाठी खरंच सेफ गेम असेल की अंगलट येणारा डाव असेल, पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि आपण पाहताय बोलभिडू. सुरुवात करूया ती मोदी पुण्याहून लढतील अशी चर्चा कुठून सुरू झाली आहे याची. तर याची सुरुवात झाली महाराष्ट्र टाइम्सचे वार्ताहर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांच्या ट्विट पासून. त्यांनी ट्विट करत असं सांगितलं की मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार असल्याचा दावा उच्चपदस्थ नेत्यांकडून करण्यात आलाय. मोदी 2014च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यातून लोकसभेवर निवडून गेलेले होते. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यावेळी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी मोदी यांच्या बाबत पुण्यातून निवडणूक लढवण्याबाबत चाचपणीही केली आहे. मोदी हे पुण्यातून लोकसभेवर निवडून गेले आणि भाजपची केंद्रात सत्ता आली तर महाराष्ट्राला मोदींच्या रूपाने पहिला पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपला फायदा होईल अशी ही अटकळ बांधण्यात येत आहे. या ट्विट नंतर अनेक माध्यमांनी लोकसभेसाठी पुण्यातून नरेंद्र मोदी उभे राहतील अशा बातम्या लावायला सुरुवात केली. वास्तविक केंद्रीय स्तरावर मोदींसाठी दक्षिण भारतातून नवा मतदारसंघ निवडण्याची शोध मोहीम सुरू असल्याची बातमी येतच होती. सुरुवातीला नरेंद्र मोदी तमिळनाडूमधून उभा राहतील असं सांगण्यात येत होतं. मात्र दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश अथवा तेलंगणा यापैकी कोणतंच राज्य एका हाती भाजपकडे नाहीये किंवा म्हणावी अशी ताकद भाजपची नाहीये. त्यामुळे कर्नाटक अथवा मध्यमार्ग म्हणून महाराष्ट्राची निवड नरेंद्र मोदी करतील अशी शक्यता होती. यातही कर्नाटकात काँग्रेसने पुन्हा जोर पकडल्याने कर्नाटक राज्याची चर्चा मागे पडली आणि महाराष्ट्राची चर्चा सुरू झाली. विंध्य पर्वता अलीकडच्या भारतातलं महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे जिथं भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून नरेंद्र मोदी लढू शकतात यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता मोदीजी महाराष्ट्रातून लढणार असतील तर भाजपची ताकद आणि सर्वसमावेशक मतदारसंघ शोधणं आवश्यक होतं आणि तोच शोध पुण्यात येऊन थांबला असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातून लढायचं असेल तर मुंबई का नाही, तर मुंबईतून मोदीजी लढल्यास गुजराती विरुद्ध मराठी असा प्रचार शिवसेनेचा ठाकरे गट करू शकतो. त्यातही मुंबईतून उभा राहिल्याने पॅन महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणण्यात मर्यादा येऊ शकतात आणि अशा वेळी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा पर्याय पुढे येत होता. नागपूरमधून खुद्द गडकरी येतात. नागपूर संघाचं मुख्यालय आहे. अशा वेळी संघाची भूमिका महत्वाची ठरली असती. मोदींनी सेफ मतदारसंघ निवडल्याची चर्चा नागपूर निवडल्याने झाली असती. मराठवाड्यातला संभाजीनगरचा मतदारसंघ सोडून इतर कोणताही मतदारसंघ असा नाहीये जिथे शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या योग्य त्या प्रमाणात असेल आणि अशा वेळी पुणे लोकसभा हाच पर्याय मोदींसमोर सर्वात योग्य ठरताना दिसतो. अर्थात मोदी पुण्यातून लढणार या बातमीकडे पाहताना साऊथ इंडियाचं महत्व, महाराष्ट्र हे सेफ ठिकाण आणि त्यातही पुणे सर्वात सोयीस्कर असल्याचं दिसून येतं. त्यामुळे मोदी पुण्यातून लढणार याला एक प्रकारचा दुजोरा देखील मिळतो. पण अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मोदींना पुणे लोकसभेतून निवडणूक लढवणं गरजेचं ठरू शकतं हे आपल्याला पाहावं लागतं. यातलं पहिलं कारण सांगता येतं ते कारण म्हणजे इंडिया आणि शरद पवार. इंडियाच्या बैठकांमागोमाग कितीही झालं तरी इंडिया आघाडीचा तगडा विरोध मोदींना राहू शकतो हे निर्विवाद सत्य आहे असं म्हणायला भाग पडतं. एक तर भाजप आघाडीने इंडिया आघाडी विरोधात सुरू केलेली टीकाच इंडिया आघाडीला दखलपात्र ठरवतीये. अशा वेळी शरद पवार इंडिया आघाडीसाठी महत्वाची भूमिका पार पाडतील असं बोललं जात आहे. एकतर इंडिया आघाडीची मुख्य ताकद दक्षिण भारतावरच अवलंबून आहे. केरळ, तमिळनाडू, आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातून भाजप हद्दपार झालीये. केरळ, तमिळनाडू या राज्यात तर भाजपचं अस्तित्व देखील नसल्याचं आहे. अशा वेळी दक्षिण भारतातून किमान जागा घेऊन आपलं अस्तित्व वाढवण्यावर भाजपचा भर असणार आहे. हिंदुत्व असो वा केंद्रीय मुद्दे असोत, अशा कोणत्याही घडामोडींचा दक्षिण भारताच्या राजकारणावरती तितका प्रभाव पडत नाही. असो तर अशा वेळी दक्षिण भारतातून इंडिया आघाडी बळ घेताना दिसते आणि त्यातच शरद पवारांसारखे राजकारणी महत्वाची भूमिका पार पाडताना दिसतात. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी टॅकल करायच्या असतील तर नरेंद्र मोदींना पुणे गरजेचं वाटतं. कालपासून इंडिया बैठकीचे समन्वयक शरद पवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या आणि याच टायमिंगला पुणे लोकसभेसाठी मोदींच्या नावाची चर्चा सुरू झाली. हे टायमिंग पाहता पवार ट्रॅक्शन कंट्रोल करण्यासाठी पुणे लोकसभा मोदींसाठी महत्वाची
ठरू शकते. मोदींसाठी पुणे लोकसभा महत्वाची ठरू शकते असं म्हणण्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे लोकसभा 2024 साठीचं महत्व. 2019च्या निवडणुकीत भाजपने 303 जागांवर विजय मिळवला होता, पण या 303 जागांमध्ये युपीत भाजपने 80 पैकी 62, बिहारमध्ये 40 पैकी 17, राजस्थानमध्ये 25 पैकी 24, गुजरातमध्ये 26 पैकी 26, मध्य प्रदेशमध्ये 29 पैकी 28, कर्नाटकात 28 पैकी 25 आणि महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या. 7 राज्यात भाजपने 205 जागा म्हणजे एकूण 67% जागा जिंकल्या होत्या. 2024 मध्ये युपीतून सपा काँग्रेस एकत्र लढल्याचा फटका बसू शकतो. कर्नाटक बिहारमधून भाजप बॅकफुटला जाऊ शकते. मात्र उत्तरेकडील राज्यात राम मंदिराचा मुद्दा घेऊन निवडणूक भाजपला हाती ठेवता येऊ शकते. 2019 साली शिवसेनेमुळे 48 पैकी 41 जागांचं मूल्य शिवसेनेच्या जाण्याने कमी झालं होतं. सेना राष्ट्रवादी फोडूनही भाजपला महाराष्ट्र अजूनही आवाक्यात येताना दिसत नाही. अशा वेळी नरेंद्र मोदी पुण्यातून लढले तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण जागांवर मोदी फॅक्टरचा प्रभाव जाणू शकतो. महाराष्ट्रातून 40च्या वरती खासदार निवडून आल्यास भाजपचा एका हाती सत्तेत जाण्याचा प्लॅन सक्सेस होऊ शकतो आणि त्यासाठी पुणे लोकसभा मोदींसाठी महत्वाची ठरू शकते. नरेंद्र मोदींसाठी पुणे लोकसभा महत्वाची आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि पुण्याचं कनेक्शन. पुणे आणि मोदींचं कनेक्शन देखील फार जुनं आहे. मोदींनी आपल्या भाषणात एकदा उल्लेख केला होता की संघाचे प्रचार सेवक म्हणून ते पुण्यात येत असायचे. 2019 साली अक्षय कुमारला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी पुण्यातील समाजवाद्यांवर टीका देखील केली होती. पण यापुढे जाऊन मोदींनी गेल्या काही वर्षात पुणे कनेक्शन मजबूत केल्याचं दिसतं. एकतर आजवर सर्वाधिक वेळी पुण्याला भेट देणारे पंतप्रधान म्हणून मोदींचा उल्लेख केला जातो. काही दिवसांपूर्वी त्यांना टिळक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. पुण्यात होणारे दौरे, टिळक पुरस्कार, राष्ट्रवादीची फूट अशा अनेक गोष्टी मोदी पुण्यातून उभे राहू शकतात या गोष्टीकडे बोट दाखवतात. पण पुण्यासोबत असणारं मोदींचं जुनं नातं ते प्रकर्षाने निवडणूक काळात पुढे आणू शकतात. थोडक्यात मोदींसाठी पुणे हे अगदीच नवखं शहर नसणार आहे. अर्थात या सर्व गोष्टी पाहता नरेंद्र मोदी पुण्यातून उभा राहतील असं म्हणायला स्कोप राहतो. पण महाराष्ट्रातून एक गठ्ठा पाठिंबा मिळवणं, दक्षिण भारतावरती प्रभाव निर्माण करणं, शरद पवार अथवा इंडिया आघाडीला टार्गेट करणं अशा अनेक गोष्टींसाठी पुणे हे योग्य ठिकाण असलं तरी पुणे हे पूर्णपणे मोदींसाठी सेफ जागा असेल असंही म्हणता येत नाही. त्याची देखील चर्चा होणं अपेक्षित आहे. आता पाहूया पुण्यातून निवडणूक लढवणं मोदींना अडचणीचं का ठरू शकतं. एकतर आज पुणे लोकसभा भाजपला कितीही सेफ वाटत असला तरी पारंपरिकरित्या हा मतदारसंघ काँग्रेसचा राहिलेला आहे. अशा वेळी ग्राउंडवरती काँग्रेसची ताकद आजही आहे. नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार असतील तर काँग्रेस देखील तगडा उमेदवार मैदानात उतरवू शकतं. काँग्रेसने एखादा मराठी नेता मैदानात उतरवला तर मराठी विरुद्ध गुजराती हा प्रचार भाजपच्या अंगलट येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांना टॅकल करताना नरेंद्र मोदी पुण्यातनं लढले तर पवार धक्का तंत्र वापरू शकतात. एका मराठी नेत्याचा पराभव करण्यासाठी गुजराती नेता पुण्यात आला असा प्रचार मोदींच्या अंगलट तर येऊ शकतो. शिवाय पवारांच्या मागे तो सहानुभूती देखील गोळा करू शकतो. हा प्रचार उलटल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून वातावरण गुजरात विरोधाचं पर्यायाने मोदी विरोधाचं होऊ शकतं. अर्थात या शक्यता विचारात घेऊनच मोदी पुणे लोकसभा लढणार की नाही लढणार हे फिक्स होईल. तुर्तास तरी मोदींच्या पुणे लोकसभा लढवण्याच्या शक्यतांना बळच मिळताना दिसतंय. पण तुम्हाला काय वाटतं? नरेंद्र मोदींनी पुण्यातनं लोकसभा लढली तर काय होईल? तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.